ಉದ್ಯಮಿ ಕಿಶೋರ್ ಜಯೇಶ್ ಆಡಿಯೋ ವೈರಲ್ ಆಗಿದೆ. ಉದ್ಯಮಿ ಕಿಶೋರ್ ರಾಬರಿ ಆರೋಪಿ ಜಯೇಶ್ ಹಣ ಸಾಗಾಟ, ಹಣ ಮಿಸ್ ಆಗಿರುವ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಣ ಸಾಗಾಟ ಜವಾಬ್ದಾರಿ ಹೊತ್ತಿದ್ದ ವಿರಾಟ್ ಆರೋಪಿಗಳು ಇವರು. ಹಣ ಸಾಗಾಟ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನ ಈ ವಿರಾಟ್ ಹೊತ್ತಿದ್ದ. ಹುಡುಗರ ಮೂಲಕ ಹಣವನ್ನು ಸಾಗಿಸಲು ಹೇಳಲಾಗಿತ್ತು. ಇದೀಗ ನಾಪತ್ತೆಯಾಗಿರುವಂತಹ ವಿರಾಟ್ ಹುಡುಗರು ಈಗ ನಾಪತ್ತೆಯಾಗಿದ್ದಾರೆ. ವಿರಾಟ್ ಅದನ್ನ ಫಾಲೋ ಅಪ್ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಗುಜರಾತ್ನ ರಾಜಕಾರಣಿಯೂ ಕೂಡ ಇದರಲ್ಲಿ ಶಾಮೀಲಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಇದರಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಆಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಇದು ಎಲ್ಲಾ ರಾಜಕಾರಣಿಗಳಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಅಂತ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಕರ್ನಾಟಕ ಪೊಲೀಸರು ಕೂಡ ಬಗ್ಗೆಯೂ ಕೂಡ ಪ್ರಸ್ತಾಪವಾಗಿದೆ. ಹಣ ಎಲ್ಲಿ ಹೋಯಿತು ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಸಂಭಾಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಉದ್ಯಮಿ ಕಿಶೋರ್ ಮತ್ತು ಜಯೇಶ್ ನಡುವೆ ಈ ಒಂದು ಆಡಿಯೋ ವೈರಲ್ ಆಗಿರೋದು. ಇಬ್ಬರು ಕೂಡ ಮಾತುಕತೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಕಿರಣ್ ಮತ್ತು ಜಯೇಶ್ ಇಬ್ಬರು ಕೂಡ ಆರೋಪಿಗಳು. ರಿಯಲ್ ಎಸ್ಟೇಟ್ ಉದ್ಯಮಿ ಕಿಶೋರ್ ಈತನಿಗೆ ಹಣ ಸೇರಿದೆ ಅಂತ ಮಾಹಿತಿ ಅಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿರೋದು. ಒಂದಲ್ಲ ಎರಡಲ್ಲ 400 ಕೋಟಿ ಹಣವನ್ನ ಸಾಗಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಅದಾದ ಮೇಲೆ ದರೋಡೆಯಾಗಿರೋದು. ಈ ಒಂದು ಆಡಿಯೋದಲ್ಲಿ ಹಣವನ್ನ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಸಾಗಾಟವನ್ನ ಮಾಡಲಾಯಿತು, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಯಾರೆಲ್ಲ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಗುಜರಾತ್ನ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಕೂಡ ಇದರಲ್ಲಿ ಶಾಮೀಲಾಗಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ಮಾತುಕತೆ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತಾಪವಾಗುತ್ತೆ ಆಡಿಯೋದಲ್ಲಿ. आता कसं आहे की त्याच्यामध्ये जो मध्यस्थी माणूस आहे तो मोठा आहे. म्हणजे विराट आणि माझ्यामध्ये माणूस आहे तो फार मोठा माणूस आहे आणि मोठा पॉलिटिशियन आहे गुजरातचा. तर कसं आहे की हे सगळी स्टोरी त्याच्याकडे गेली. आता तो आत्ता याचा काल रात्री फोन आला होता विराटचा. तर तो काहीतरी अरेंजमेंट दुसरी करतो. आता त्या फंडच्या त्या पैशाचं काय झालं हे तो पण आता हे तो थोडासा तो पण इंटरेस्ट घेतोय. आता तो पॉलिटिशियन आहे तो. तर आता ते बोलतो की ते मी बोला आता ते मरू द्या मला, पण जे माझं आता झालंय ते तुम्ही मला मोकळा करा की मला माझे पैसे तर जे घुसलेत. कारण माझ्या तर दुसरं काय संबंध नाही. इन्व्हेस्टर सारखा आहे मी. पण मी काय माझे जे पैसे मी ते पण मी बोललो तुमच्या सांगण्यावरनं मी ते तेवढा केला होता. तर ते बोललं ठीक आहे का आता ते हा लाईनअप करतो 1-2 दिवसांनी कुठेतरी. ते बोललो आता त्याच्याकडे पैसे तर नाहीये, पैसे तर त्यांनी कुठेतरी जमा केले. बोललो ठीक आहे. तर तो बोलतो मटेरियल आहे त्याच्याकडे दुसरा. तर ते आता तो बोलतो 150 मी देतो. तर मी बोललो मला तू माझा जेवढा खर्च झाला आहे त्याच्यावर माझ्या 200 दे तू. तर ते 1-2 दिवसात आता निपटारा होईल त्याचा. 1-2 दिवसात ते निपटारा झाला. आणि हे असं आहे की त्याला मी बोललो विचारा त्याला की हे मटेरियल गेला कुठे आणि हे कोणी. ते त्याचं म्हणणं असं होता की त्यांनी अर्जितच्या सांगण्यावरनं गेम केली. त्यांनी ज्यांना काहीतरी सोपवलं. आता ह्याच्यामध्ये कर्नाटकचे पोलीसवाले पण होते. त्यातनं मटेरियल कुठे गुम झाला. आता तो जे काय त्याच्या कारण तो त्याच्या अंडरमध्ये आहे तो विराट पण तो त्याच्याशी मस्ती करू शकत नाही तो. आता कसं आहे की त्याच्यामध्ये जो मध्यस्थी माणूस आहे तो मोठा आहे. म्हणजे विराट आणि माझ्यामध्ये माणूस आहे तो फार मोठा माणूस आहे आणि मोठा पॉलिटिशियन आहे गुजरातचा. तर कसं आहे की हे सगळी स्टोरी त्याच्याकडे गेली. आता तो आत्ता याचा काहीतरी ह्यांनी काय केलंय की आपण जे पैसे दिलेत ना त्यांनी दिले नाहीये तिथे पैसे. ह्यांनीच खाल्ले म्हणजे ह्यांनीच खाल्लेत. अच्छा. आणि यांनी काय सांगितलं ह्या लोकांकडनं मला भेटले नाही पैसे म्हणजे तुमच्याकडून. ओके. हे जे काय तिकडनं काढलं ना मटेरियल ह्या लोकांनी हेच लोक होती म्हणजे विराटचेच लोक ना ते. विराटची लोक म्हणून गेले आणि हे आश्रमवाले घुसले आणि आश्रमवाल्यांनी मटेरियल कब्जात घेतला ते. अच्छा. ओके. आता मटेरियल पोचलंय अहमदाबादला. ओके. मग आता अहमदाबादला जावं लागेल का काय? आता काय ते लोक 2
2 ते 3 दिवसात याला बोलवलं आहे तिथे. अच्छा. तर यांनी सांगितलं मी 2-3 दिन में आता हूँ विराटला. विराटने त्यांना सांगितलं अहमदाबादवाल्यांना. हा, त्यांनी आजरचा माझ्या तर काही कॉन्टॅक्टच नाही ना कोणाशी बरं. विराट सोडून. तर त्या लोकांनी आजरला फोन केला कि 2-3 दिन में वो विराट इधर आने वाला है, वो कभी टाइम पे आता है, तुम आ सकता है तो तुम भी आ जाओ. म्हणजे तुम्हाला बोलवता का तिकडे चल म्हणून? मला नाही, मी नाही जात. ओके. अजर. अच्छा. तो उसका हिसाब किताब क्या है ते समझ गए ना, समझना है हमको. उसके बाद अपन कैसा क्या करने का वो देखते हैं. आजार बरोबर जायचं असेल तर जातो आम्ही लोक. नाही आता पहिले त्यांचं नक्की होऊ दे काय आहे ते. नाही जायचं झालं आजार समजा तर तिकडे. आता हे तर आहे की कारण मी आज याचा पण फोन आला ना मला विराटचा. मला अभी तेरे काम करने में मेरे को कोई इंटरेस्ट नहीं है. पनौती काम कभी भी वो होता नहीं है. तो मेरे को वो लोग ने पैसे का कमिटमेंट किया है, वो लोग से पैसा दिला दे या दे दे, तू जाने तेरा काम जाने मटेरियल का. म्हणजे मला कसं आहे की मी मोकळा होऊन या लोकांना सोडणार होतो. म्हणजे मला काय आता कन्सर्न नाहीये, तू तुझ्या बघून घे असं करून मी बाहेर पडणार होतो. हे आता फोन आला की ऐसा हुआ है और वो बोला है तो कभी उसका टाइमिंग होता है, तुम अहमदाबाद आ सकते हैं तो आ जाओ, सामने सामने बैठ के बात करेंगे. जायचं झालं तर मग आजार बरोबर मी सुनील शेठ आणि अजून 2 जण जातो इथून त्याच्यावर. हा ठीक आहे, मी बघू ना मग कसं काय होतं ते. तुम्हाला वाटते काय ट्रस्टवरती आहे का तो? कारण तो माहिती ना तो चोऱ्या बनवणार एक्सपर्ट एकदम. नाही फोन त्याला मजा आहे, त्याच्या फोन नाही आला, आश्रम मधनं फोन आला त्याला. नाही तुम्हाला विराटने सांगितलं ना या गोष्टी? नाही हे मला आजारला फोन आला. ओके. आजरला. अच्छा. आश्रम मधनं फोन आला. कारण त्यांनी माझं नाव डिक्लेअर नाही केलं ना आश्रम मध्ये, नाहीतर या लोकांनी मला कधीच कॉन्टॅक्ट केला असता ना. बरोबर. गुजराती म्हणून ते मला कधीच कॉन्टॅक्ट केला असता. याला अहमदाबादचा मेन आश्रम आहे ना तिथे. बरोबर. आणि आता काय तो पण बाहेर आहे ना परमनंट बिलवर. आता तो आला तर त्यांनी चक्र सुरू केले सगळे. बरोबर. त्याचा मुलगा पण आला का बापूचा बाहेर? तो नाही ना. तो म्हणजे 8-8 दिवस ते सुटतो आणि परत. पण त्यांनी यांच्या बरोबर आता पॅचअप केलाय. तिथे माझ्या जागेवर करता येणार नाही. एक मी तुम्हाला देतो, मग तुम्ही तुमच्या जागेवर घेऊन जा, मग तिकडे बॉक्सिंग फिक्सिंग हे ते करा. श्रीनिवासाला आहे आपला मित्र आहे सर. दारूचा धंदा करतो तो ऍक्च्युली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ती सिल्वासाची दारू असते नाही का ते? तिकडनं काय आहे की याच्याकडनं याच्या जागेवर देणार, मग आपल्याला ती गाडी घेऊन जाऊन तिथे ठेवायचं. मग तिथे कंपनीचे माणसं पाठवतो की बॉक्सिंग वगैरे करणार, काउंटिंग करणार. ते झालं की ते गाडी मागवतील आणि मग ते कंपनीवाले उचलून जातील तिकडनं. कधी बोलते तो सिल्वासाचा? हा काय बोलतो की मी तुम्हाला पैसे 350 ते 400 देतो. तर थोडे पैसे याचा हिशोब कसा करायचा, तर पहिला तुम्ही हे तर जागा बिगा बघून हे तर करा. काय थोडे पैसे आश्रमामध्ये मालून द्यायचे, मी तुम्हाला जास्त देतो तुम्ही जे 200 मागितले. पण त्याला पहिले काहीच देऊ नका पण त्याला. पहिले पैसे आहे कुठे द्या? तो मागेल ना तर बोला आश्रमात भरायचे ना. अरे बा आहे नाही द्यायचं कुठे देणार पैसे? सिल्वासाला करत असेल ना तर तिथे खेरडी म्हणून गाव आहे, खेरडी सिल्वासाला. म्हणजे बॉर्डरला आहे तो, महाराष्ट्र आणि सिल्वासच्या बॉर्डरला आहे. तिथे तो माझा मित्र आहे, तो करतो दारूचा धंदा, म्हणजे मोठा विषय त्याचा. तो इथून सिल्वासाची दारू स्वस्त आहे ना ती, त्याला सांगून जागा निश्चित करता येईल. त्याला सांग बाबा आम्हाला काय 4-5 दिवस
दिवसाकरता एक हप्ता करता जागा लागते. चालेल ना. आता विचारून बघ त्या आणि सांग त्याला असा असा विषय आहे. आम्हाला काय ते बॉर्डर क्रॉस नाही करायची. ते सिल्व्हर्समध्ये त्याचा म्हणजे विषय मोठा आहे. ते म्हणजे ऍट अ टाइम ते एक 2-2 CR दारू तो सप्लाय करतो इकडे महाराष्ट्रात. ठीक आहे, तर त्याला विचारून बघ की ते माझ्या जागेवर करता येणार नाही. एक मी तुम्हाला देतो, मग तुम्ही तुमच्या जागेवर घेऊन जा, मग तिकडे बॉक्सिंग फिक्सिंग हे ते करा. सिल्व्हर्सला आहे आपला मित्र आहे सर एक दारूचा धंदा करतो तो ऍक्च्युली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ती सिल्व्हरची दारू असते नाही कधी. तिकडनं काय आहे की याच्याकडनं हा याच्या जागेवर ना देणार, मग आपल्याला ती गाडी घेऊन जाऊन तिथे ठेवायचं. मग तिथे कंपनीचे माणसं पाठवतो ती बॉक्सिंग वगैरे करणार, काउंटिंग करणार. ते झालं की ते गाडी मागवतील आणि मग ते कंपनीवाले उचलून जातील तिकडनं. कधी बोलते तो सिल्व्हरचा? हा काय बोलतो की मी तुम्हाला पैसे 350 ते 400 देतो. तर थोडे पैसे याचा हिशोब कसा करायचा, तर पहिला तुम्ही हे तर जागा बिगा बघून हे तर करा. मग काय थोडे पैसे आश्रमामध्ये मालून द्यायचे, मी तुम्हाला जास्त देतो. तुम्ही जे 200 मागितले पण त्याला पहिले काहीच देऊ नका पण त्याला. पहिले पैसे आहे कुठे द्या, तो मागेल ना तर बोला आश्रमात भरायचे ना. अरे बा आहे नाही तर कुठे देणार पैसे. सिल्व्हरला करत असेल ना तर तिथे खेरडी म्हणून गाव आहे, खेरडी सिल्व्हरला. म्हणजे बॉर्डरला आहे तो, महाराष्ट्र आणि सिल्व्हरच्या बॉर्डरला आहे. तिथे तो माझा मित्र आहे, तो करतो दारूचा धंदा. म्हणजे मोठा विषय त्याचा. तो इथून सिल्व्हरची दारू स्वस्त आहे ना ती, त्याला सांगून जागा निश्चित करता येईल. त्याला सांग बाबा आम्हाला काय एक 4-5 दिवसाकरता एक हप्ता करता जागा लागते. चालेल ना. आता विचारून बघ त्या आणि सांग त्याला असा असा विषय आहे.